नमस्कार मित्रांनो, यश आलदर या न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर ही बातमी एसटी महामंडळाच्या विषयी असणार आहे। त्यामुळे जे लोक एसटी महामंडळाने प्रवास करीत आहात तर त्यांच्यासाठी एक अत्यंताची महत्त्वाची बातमी आहे। आता जे लोक एसटी महामंडळाने प्रवास करत आहात त्यांच्यासाठी इथून पुढे प्रवास करणे कठीण होऊ शकते, कारण की एसटी महामंडळाने नवीन सूचनावली जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल किंवा तुमचे ते डॉक्युमेंट कंप्लीट असाल तरच तुम्हाला एसटी महामंडळाने प्रवास करता येणार आहे। त्यामुळे कोणकोणते डॉक्युमेंट आहे, कोणकोणत्या अटी आहेत व कोणकोणते नियम आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आणि जर तुम्ही या नियमामध्ये बसला नाहीत तर तुम्हाला एसटी महामंडळाने प्रवास करता येणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणे हे गरजेचे आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर महाराष्ट्र सरकारने नवीन नियमामध्ये अत्यंत महत्त्वाच्या 2 नियम या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत। तर ते नियम कोणकोणते आहेत व कोणकोणत्या त्या अटी आहेत की ज्या आपण केल्या नसल्यामुळे तुम्हाला एसटी महामंडळाने प्रवास करता येणार नाही किंवा तुम्हाला अडथळा होऊ शकतो, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर एसटी महामंडळाने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 2 नियम महत्त्वाचे आहेत। तर हे नियम कोणते आहेत चला पाहूया। पण आता हे नियम कशासाठी लावले आहेत, तर आता हे नियम कशासाठी लागू करण्यात आहे तर मित्रांनो, एसटी महामंडळाने जे लोक बिना तिकिटाचे फिरत आहेत किंवा आता जे लोक म्हातारे आहेत किंवा आजोबा आहेत त्यांनी वयामध्ये बसत नसताना सुद्धा फ्री फिरत आहेत, तर त्यांच्यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे। तर हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला व तुमच्या परिवाराला महामंडळामधून प्रवास करताना काहीच अडचण येणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी। तर या ठिकाणी पहिला नियम आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही एसटीच्या माध्यमातून फिरू शकता। पण आपण जर महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर महिलांसाठी हाफ तिकीट हा जो उपक्रम राबवण्यात आला आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कुठेही फिरू शकता, ते बी हाफ तिकिटीवरती। तर हे महिलांसाठी नियम होता हा पहिला नियम। तर दुसरा नियम या ठिकाणी हे आहे की जे लोकांचे आधार कार्ड 15 वर्षाच्या मागे असेल किंवा तुम्ही आता 2025 चालू आहे किंवा इथनं 10 वर्ष मागे जर तुम्ही आधार कार्ड काढले असेल ते आतापर्यंत तुम्ही अपडेट केले नसेल तर ते अपडेट करणे तुम्हाला अत्यंत गरजेचे आहे। कारण की त्या आधार कार्डमध्ये काही चुका असते, जसे की तुमचे नाव हे अपूर्ण असते किंवा जन्मतारीख ही अपूर्ण असते। कारण की पहिल्या काळामध्ये जन्मतारीख ही प्रॉपर नसायची, त्याच्यामुळे जन्मतारीख ही 1970 1997 या टाईपमध्ये असायचं। तर ते आता या ठिकाणी लागू होणार नाही। त्याच्यामुळे तुमचे आधार कार्ड अपडेट करणे हे गरजेचं आहे। व त्यासोबत जर तुमचे नाव हे अपूर्ण असेल किंवा म्हणजे तुमचे जर आडनाव किंवा तुमच्या फादरांचे नाव किंवा तुमच्या वडिलांचे नाव त्या ठिकाणी नसेल तर ते सुद्धा तुम्हाला पूर्ण करणे गरजेचं आहे। तर तुमचा जर फोटो त्याच्यावर नसेल अपडेट केलेला तर तो फोटोसुद्धा अपडेट करणे गरजेचं आहे। तर या ठिकाणी असे काही छोट्या मोठ्या चुका आहेत की त्या तुमच्याकडून घडलेल्या असतात, त्याच्यामुळे तुम्हाला एसटीमधनं प्रवास करणे हे बंद होऊ शकते। त्याच्यामुळे हे आधार कार्ड अपडेट करणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे। तर ह्या नियम 2 आहेत जे महामंडळाने नवीन सूचनावलीमध्ये जाहीर केलेले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून मला ते सांगू शकता, त्याच्यावर आम्ही उत्तर देण्याचे प्रयत्न करू। धन्यवाद।